सोडत जा माझा ते कुचकी आहे त्याच्या जवळ ठेवून राहिली ते मस्त. चला ना तुम्हाला दाखवतो ना. चला भाऊ चिलिंग मिलिंग खेळू. चिलिंग मिलिंग खेळता येते का तुले? पुले कर डाला हात पुले कर मस्त चिलिंग मिलिंग. कतायले बोता हात हातले का बोता इथे पुले होत नाही. आमच्या बागा ते बोते हात ते हाताचे बोते पुले होत नाही तर खेळ होता आपण चिलिंग मिलिंग दुब दुब बाजा गाई गोपी उतरला लाजा. आता तुला बोतात नाही कधी खेळता आपण? नाही बोतात नाही बोतात नाहीत मले. जाऊ दे आपण चिलिऊ कवाऊ कबूतर हे खेळू. चला ना अलकाबाई तुम्ही चला ना. वजानं चालव बाई मान आता जोडून कधी मागं लागते तो त्याने रशा फुटत आहे मांगा मांगा हिंडत राहते मेरा नाम. ते बाय दिसलंच की त्याला पाय लागलं की टाइम लागते. आजी 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 मी येतो. चल रे बापा चल. माय 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 काय झालं हो माय हे कशी काय वीज पडली हे. आता काल मी अडूनच तर गेली काल तर चांगली होती. पाना हे तुमची गाय आहे की नाही तुमची नातवायली तुम्ही म्हणता ना गरीब आहे एकदम गाय आहे गाय. पाय कशी भीत पडली तर हे तिच्या नुसकानापायी पडली आहे. तिला म्हटलं आम्ही इकडून पाणी नको काढू तिकडून मागून काढ तर नाही ते ऐकत नाही. ते जाणून अटीसाक पाणी सांगते म्हटलं अटीसाक आमच्या भीती जोड आणून नळी सोडते ते नळ आले की नळीले ते ही लावत नाही आणि तिकडे पाणी भरते की नाही भरत काय जाणून आणून आमच्या भीताच्या खाली पाणी सोडते काय माहित बापा. मग तिला समजून सांगा लागत होतं की आमच्या भीताईत पाणी मरून राहिलं म्हणून. आता असं काय नुकसान झाल्यावर हे अनोट निघल्यावर सांगत असतात काय. आता काय माजून करून फायदा. तिलेच पहिले समजून सांगितलं असतं तर. आता समजूनही सांगितलं त्याला बी बोलावलं त्या साता पिपायला मुजेले त्याला फोन लावून सांगितलं की हे पाणी आमच्या भीतीत मुरून राहिलं रे आमच्या घर पडतील. तोही आलता परवा दिवशी येऊन पाहून गेला. आम्हाला फावडं फिरवलं यांना कचरा इकडे तिकडे केलं. सारा कचरा बी ते आणून टाकते. सारा बकाईचा तो सारा असते की नाही त्याच्या ज्या ढागा उडतात ते आणून टाकून देते इटजा त्याला सारा पाणी अडते आमच्या भीताईत मुरते. मग आता हे सरकारी नाली आहे बाई. आता हे नालीचं कोण काय म्हणेन तू सांग. आता त्या घराजोड आता ताय पाणी पुढे जाते की नाही वायत. आता तू म्हणशील का कोणी अडवलं तर ते असते काय ते जबाबदारी. आता मुरलं तर मुरलं आता तो काय करणार आहे तिकडे कुठे ते पाणी सांडणार आहे तिकडे काय लोकांच्या जाग्यात घालतील का पाणी. त्या जाग्यात घालायचा विषय नाही. तिकडून त्याचा मागून पलाटा रिकामा आहे ना तो काल येऊन पाहून राहिला तो कोण आहे तो त्याचा जाळ नावाचा आहे की तो सोन्याचा आहे की नाही त्याच्या जाग्यात म्हटलं सध्याचं आम्ही आता पाईप आणू पुढच्या वर्षी. आता यंदा आमची जरा शिकता काय म्हणून पुढच्या वर्षी आम्ही पाईप आणतो बाबा जाऊ देता पाणी कुकडे जाऊ देत. पण म्हटलं यंदा साल तिकडे काल माग तर तो ऐकून नाही राहिला. आणि यंदा साल काय पुढच्या वर्षी काय डबल तेच ते काम करायला लावता का आम्हाला. बाई हे पोरग की नाही मेरा ऐकतच नाही. पाय माती खाऊन राहिलं. होय वाल का उचल वाल का लवकर होय बरा टाकते माझी का खाली राहू दे बाई अलका राहू दे लढायला लागलं ते होय का होय. माती खात असतात बरं बघ ना काय महिना तो तुमचा हा पेनी राहू दे रिकाला साऱ्या वाण्याचा. अरे बा योगेशराव हे भीत कशी काय पडली तुमची. तुमच्या गळ्याचीच आहे ना तुमच्या मोठ्या भावाची कशी काय पडली. बरं झालं साहेब तुम्ही झाले इकडे नाही तर मी तुम्हाला तिकडे पाहायला येऊन राहिलो. पाहत आहे हे नालीच्या पाण्यानं भीत पडली बा रात्री. आज सकाळी मी अजून आलोय नाही ट्रॅक्टरहून पाहिलं तर अतलं बा हे पडेल भीत. आता पहाटेच कॅन ठेवली सध्याच तर लागी इकडे पाहायला आलो तर तेवढं तुम्ही आले. हे भीत म्हटलं या नालीच्या पाण्यानं पडली ना राजा. या माणसाला समजून सांगा ना मग मागं बोलाल तर त्याला सांगितलं की बा इकडे पाणी येऊ नको देऊ. ह्या आमच्या भीता खराब होऊन राहिल्या भीताईत पाणी मुरून राहिलं. पण तो काय ऐकतो आला तो थातूर मातूर ते फावळं फिरवलं नालीत आम्हाची चकचक केली चालला गेला बा. आता तुम्ही समज द्या बा काहीतरी त्याले नाही तर आता पहा बा मलाही पहा आता तिकडून पुढे माही भीत आता तशीच व्हायला राहिली ना. आमचं म्हणणं होतं बा इकडे पाणी न काढता तिकडे त्याच्या घरामागं जागा आहे कोणाचा पलाटा आहे तो सध्याशी काय त्या झाडं झुडपसत आहे सारं कचरा काढी असते त्याचं. आपस तिकडे पाणी जात त्याचं पुढच्या वर्षी पाहू मग. आता त्यानं बांधल्यावर इकडे आपस काढलं तर आपण पाईप टाकू बा म्हटलं त्याले. पण तो काय ऐकते बा. आता त्यानं मागच्या बारीनं आला तो जरासं काहीतरी करून दिलं आणि झालं. म्हटलं बा आता याच्याशी बोला सरपंच साहेब तुमच्याशी तर काय दादा रात्री असं तर असं घडलं. म्हणजे सांगितलं होतं का त्याला समजून की बा सध्या तिकडे काढा नाही. हो बा आता काय आता तिकडे जागा आहे कोणाही पलाट आहे खाली कोणाचा पलाटा आहे तिकडे चांगला पलाटा आहे मोठा धाटा. तो काही लक्ष देत नाही तो तिकडे राहते शेगार राहते तो काल येणार आहे इकडे. आता सध्याचा घेऊन ठेवला आहे. कोणी कचरा काळी टाकते कोणी काही टाकते सारा गिदाळ आहे सारा त्या पलाटात मागून सारा इचुकाट आहे आमच्याच तर घर आहेत. म्हटलं बा सध्या तिकडे काढ पण तो हने बी काय बा जसं आता सध्याचं काढा मग इकडे काढा मग तसं करा. आता नाली जायला जाय आणि तर मग नालीनंच पाणी जाणार आहे. मग आता आपणच काय म्हणू शकतो बा आम्ही काय म्हणू शकतो त्याला तुम्ही सांगा. आता आम्ही सरकारी माणसं जरी झाले तरी सरकारचे नोकर आम्हाला तर नियमानच घ्यायला लागेल ना. आता पेरमाच्या खातीर जर त्या बानं तिकडून मागून पाणी काढलं तर तुमच्या भीताईचं आयुष्य वाढते का बरी. आता पुढ्याहून भविष्यात समजा तुम्ही पाईप टाकला तर पाणी मुरतही नाही.
पण आता आम्ही समजून नाही सांगू शकत ना तसं. ना पाणी तर जाणार तर नालीनं जाणार आहे ना. इकडे तिकडे थोडी कोणाच्या पलाटात आम्ही सांगू की सल्ला देऊ की बा तुम्ही पलाट टाका. मग ते आमच्यावर येणार आहे की आम्हाला ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं, ढमकं सांगितलं, सरपंचांनी सांगितलं म्हणून काढलं. त्यापेक्षा आज काय सकाळ काय भांडणं तर होणारच आहेत की नाही. त्याच्यापेक्षा आम्ही काही म्हणत नाही बा. त्यानं जर पेरमानं समजा तिकडे काढलं तर पाहू काय होते तर. हपा साहेब तुम्हाला सांगतो मी, एवढा काव आहे. तो नसते घरी, तो असते बाहेरगाव निरानाम. ते बाई म्हटलं बकऱ्याचा चारा काय आणि काही काय आणून टाकून देते नालीत. सारा नालीत अडते ते कचरा काढे, पाणी जात नाही पुढे, आमच्या भिताईत पाणी मुरते. सांगा बा सारी अडचण आहे. माणसाची जात बोलू शकत नाही एक तर बाईची. झालं आमच्या घरच्या बाईचं तिचं व्हायला बाबा भांडण वावरात, त्याच्यानं बाई म्हणू शकत नाही काही. झालं साहेब नळ आले की तुम्हाला सांगतो मी असं देते संडासात टाकून की सारा वाशी वाश. एटा दडसा उभं राहता नाहीत कोणाले, इतका वाश येते संडासाचा. मग आता जरासं बा आता शेजार धर्म आहे, जरासं पद्धतशीर समजा हे करायला वापरायला पाहिजे. आता बाकीच्या यायला वाच जाते, आपल्याला नाही येत तर. काय बाबा त्या बाईला काय बाई वाटते काय माहीत. आले नळ की दिले संडासात टाकून. आता हे संडास व्हायला शेपटी एक तर त्याला वाटते पाणी टाकलं की सारं मटेरियल बाहेर जाते, संडास काही लवकर भरत नाही. अरे काय तर आमच्या गावात तिकडच्या गावात तेच परिस्थिती आहे ना. आता किती मोठा पाहुणा येऊ द्या आणि किती पॉश असू द्या तो, तुम्हाला सांगतो मी, नळ आले की त्याला पहिले घरात दाबा लागते. नाही तर कधी तो गल्लीत असला तर पुरा सुगंधाचाच वास येते त्याला. पुरा गुलाबाच्या फुलाचा वास येते. पहिले त्याला घरात घेऊन बघायला लागते बावा. तर कुठे तो वासगीस गेल्यावर कावळे उघडा लागतात. नाही तर आमच्या गावात म्हटलं एवढा वास येते. आणि झालं सारे घरोघरी झाले ते संडास. आता काय लोक नळ आले पाणी झालं की दिल्ली नळी टाकून. त्याला काय वाटते काय नाही बाबा. बरं साहेब तुम्ही आता एखाद्या व्यक्तीला भेटले तर त्याला समजून सांगा की हा ना बा काही दिवसानं आपण ना ग्रामपंचायतच्या नाल्या बांधतो ना, सिमेंटच्या झाल्या की इकडे पाणी काढून देऊ आलं. त्यात लोक तर काढवा हा ना बाहेर तिकडे. काही हरकत नाही, मला भेटला तो बुवा तर मी त्याला सांगतो. आणि तुमच्या गड्याचाही नंबर लावून टाकू आता घरकुलात. तर तुमचं व्हायला बांधकाम घरकुलच व्हायला ना तुमचं. आता तुमचा काही नंबर येणार नाही तर तुमच्या गड्याला नंबर लावून टाकू आता लिस्टमध्ये. काही टेन्शन नाही घे तुम्ही. का पुष्पा काही सोप सुपारी तर दे माय. आता आम्ही येऊन बसलो त्या दारी. काही सोप सुपारी काही विचारतही नाही. चहा तर पाजूच नको, सोप सुपारी दे कमीत कमी. आजीबाई सोमवारी बुटेल काय धान्य राहिलं काय काय माहित. आता हाती बटवा असते, सारं असते, शेव काय, तंबाखू, जुना, सुपारी. नाही तर भुलत नाही कधी. पोराला सांगायशिवाय आमच्या घरचा बा काही गेला नव्हता या बारी ना. बुटच केला बाजार, बुटेल काही धान्य राहिला व. आता येत लोक आता सोमवारपासून बुधवार लोक सारं होतं ते. मागच्या हप्त्यातलं सारं सरलं आता ते. आता राहिलं काय तोंड झाला कुच्चा घालता. मी आपलं सुपारी देशी ना माशिक तू. जाऊ दे माय. का रेखा कुठं आणली भाजी आता. या गादी सापडत नाही मला ही भाजी. काल गेलतो ना आजीबाई आम्ही वांगेश्वरला गेलतो काल. आणि घ्यायला चाला हालत बाया तर मग येतोच नेलता आपल्या गावातला भरून. तर तिकडून येता मग बहिणीच्या गावात उतरली मी वाघरगावले. तर तिच्या वारात असती ना आता उन्हाळ्याच्या लायल बरबटी शेंगा होत्या. चिवायची भाजी निघेल होती आणि एका कोपऱ्यात. तर आणली निसूनच राहील ती माझी बहीण. गेली मग उजी पन्नीत मला बी काही बाहेर गेल्या शेंगा. आता कधी काल गेलते का तुम्ही. अधिक महिना झाल्यावर बाबा अधिक महिन्यात असते त्या मेळा रांग घ्यायचा मान सारा. आता गेला तुम्ही धागट पडल्यावर. अरे बापा काय बायात आपल्या गावातल्या पुऱ्या अधिक महिन्यात त्या वाघार गावात गाडी न जायला हलतात रस्त्यानं चालताना इतकी गर्दी होती तुम्ही. तर आपल्या गावातल्या बाया अशा हारपल्या तर पाहू नये सापडल्या तर आणू नये. हेरी वा तिकडे कुकडे चालली वा. चाललं हो ना रस्त्यानं हो ना ते बाकर वाट पाहून राहिले ना. आली व माय नातवारी आली. पाय काय हिताची आहे. बकरे बी भारा बी अजूनही काही असलं तर द्या आठवून तिच्या डोक्यावर. मीरा कुठाने कामं जमतात या बायले. तिच्या दारचं उठलं की तिच्या जाईन. तिची सोन अशी करते आणि हिची वायरी अशी करते. याचा त्याच्याजवळ पेरते आणि त्याच्या याच्याजवळ पेरते. या नाम ठाव बसेल असतात बाई या बाया. तिला तर काही कामच नाही. बस बा काढून दिले की आज कोणते घ्यायला तिचे 10,000 रुपये बाई मग बसते मग लोकांच्या दारी. आली का व सुलभा. पाय बाई मा नातवायरीचे किती हाल चालू आहेत हो माय. पाय व डोक्यावर भारा अल्ला हाती काय गठोड पुढे बकऱ्या. मा नातू कुठे जाते काय माहित बिचारे. मग वायरीचे हाल नाही पाहिले जातो माझ्यानं. मस्त चोपडते भरा टाकला की घरी चहा प्यायला येते. तिला माहिती आहे आता चहा मान ठेवून ही काय करतो मग आजी. आता गॅस आणून द्यायला कोण आहे आमच्या घरी. आता गॅस सरेला बाबा इथं आणाच लागते आम्हाला. आणि बकऱ्या तर आता पाय आता मी मा कमाईच्या गेलात त्या मला चारा लागतील त्या बकऱ्या. का व सुलभा ते दिनपूर्वीची भीत पडली तुला माहिती आहे की नाही. काय गोष्ट करता आजी बाई दिनपूर्वीची भीत पडली का. पाय व माय आता आम्हाला जाता येत होती कोणा बकऱ्या घेऊन कसं जा रस्त्यात होशील ना ते काय नाव पडेल सारा. कशी काय पडली पण मला नाही माहित बा. आता मी सकून तिकून मागच्या मागून गेलती माझ्या घराच्या मागून. तिकून बकऱ्या चरून राहिल्या मग तिकूनच काढल्या. आता आली आता इकून कशी काय पडली काय माहित बा. सांगू नको आता बाई मला नाव नको सांगू. ते आलती माझ्याजवळ सांगत अरे पाय तुमच्या नातवाई
नाही माझी भीत पाडली म्हणे ते तर तालच ना घेऊन राहिली काला पाणी येते म्हणे अटीसात तिच्या भीतीत मुरून राहिलं म्हणे ते नालीचं पाणी म्हणून पडली म्हणे बा पाहिजे माय नाही तर मला नाव सांगशील एक तर ते बाई आहे भांडकोडी तिचं काय खरा मा घरी येऊन ते भांडण घेऊन एक तर माझी बाहेर काही सुद्धी नाही नाही आजीबाई तुमचं नाव सांगणार आता मी आता जाऊन पाहतो मी माझ्या बॉल फोन लावा लागेल आता ते जर म्हणत असेल माझ्यानं पडली तर मी पाहतो जाऊन तुमचं नाव सांगत नाही बिंदू करा तुम्ही काय आजीबाई तिने जर तुमचं नाव सांगितलं तर नसते उपस्थित तुमच्या घरात ते काय सांगणार आहे मला सांगितलंय तर मी काय निघून जाईन मी बातच मलाच काय लागते काही निघून जायले मी तर नेमकी मी होतलंच नाही इतकं पडली बाबा हे तर काय पाडेल वाटते की पडली काही समजून नाही राहिलं नाही आता फोन लाच लागेल त्याला नाही तर हे जमणार नाही असं हे रे हे भावा अंदर कधी काय ते पाडून टाकसा रिकामा दिसतोय टॉटा करत येते पण अजून तर आली नाही इले दिसली नाही का मी बकरीचा आवाज आला असेल नाही इले एक लोक येत होती गळा पण हे भांडणाने जाऊ दे हात पाय धुवायला पडतात मग पाहायला पडते काय आता क्रुक 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 हॅलो हॅलो आवाज नाही येऊन राहिला आवाज बाहेर निघ माझी घराच्या बाहेर निघ दार ये वट्यावर येते आवाज बाहेर निघा माझी बा बापा वाट्यावरच लावला फोन बाहेरून अंधारात कुठे मला बटणं दिसतात त्याचे त्या घरातला लाईट जायला नाही का बाहेरून लावला फोन आता येऊन राहिला का तुम्हाला मग एखादा लाईटही आणून नाही का तुले लाईट आणा लागत होता 10 रुपयाचा तर भेटते लाईट काऊन नाही आणला दुकानातून अहो तो 10 रुपयाचा लाईट आणला की 500 रुपये बिल येते आपल्याला त्याच्यापेक्षा म्हटलं 500 रुपये भरायला पुरत नाही आणि तो उजेड ठेवायला पुरत नाही तसं कुठे मी त्या घरात काय वापर आहे आपला बाहेर असतो की सारा वसरीत त्याच्यानं काही आणला नाही मी ना तुम्ही येता येता चांगला आणजा आता एलईडी हा नको आणू 10 रुपयावाला ते मंगला सांगत जाईल म्हणे आणि ते 10 रुपयाला बाई ह्याने लाईट लय मोठं लाईन खातात म्हणे तुम्हाला आणायला नाही पुरत म्हणे माझ्या घरी सारे ह्याने पांढरच लाईटात पांढरा आणजा आता येता येता सांगा आता काय सांगा या बायले मा घरी बिल येते काय अरे 130 रुपये आणि 120 रुपयाच्या वर बिल नाही भरलं मा घरी आज लोक मीनं लाईन घेतली त्यापासून या बाया म्हणतात 500 रुपये बिल येते तुमच्या घरी येत असेल ते आमच्या घरी येते काय बरं मी येता घेऊन येईन कासाठी लावलता फोन तू ना हे डिंपळपूची भीत पडली ना व आता मी वावरातून येऊन राहील की येता येताच भेटल्या मला आता त्या काय आता तिकडे बोलतात आणि आपले कोणी बोलतात मला म्हणत त्या की पाय बाबा ह्यानं तालच नाव घेऊन राहिल्या आता काय तिच्या इकडून बोलून राहिले की आपल्या इकडून बोलून राहिल्या त्याला काय कामं असतात कुठारेच कामं असतात निरा आता येता येता सांगितलं मला हो भीत पडली काय बर तू आली तर मग तुले दिसली नाही का तू घरी कुकून आली इकून आली अशील ना गावातून तुले दिसली अशील ना भीत पडली की नाही तर कधी पडली राती पडली की आता तू गिवरात गेल्यावर पडली आता त्या चोपड्या सांगत मला राती पडली म्हणत मी काही सकोनी कोण वारात गेली नाही मी इकडूनच गेली मागून बकऱ्या चारून राहिली इकडेच गेली मला काही माहित नाही सकाळी आता तिकडून येता येता बसेल होत्या बाहेर त्या सांगत जात मला बरं तू काही बोलली नाहीस ना त्याच्याजवळ हो बोलत नको जात जो बरं लोकांजवळ लोक आपल्याजवळून ऐकून घेतात आणि त्याला जाऊन सांगतात आता मला काय अनुभव नाही हो द्यायचा बाबा आता सारा आयुष्य गमावलं मी ना द्यायचं वारात जाऊ आपल्याजवळ बोलतात काय तिच्याजवळ सांगतात काय तिच्या तर बापा जीवात जीव आहे द्यायचा निरा अहो इतका जीव आहे बापा तिच्यात तर द्यायचा कधी नाल्याने पाणी आलं आणि हे कधी वाहून जाणार असली तर त्याच्या जीवाचं नाही पाहणार आणि त्यासाठी उडी टाकतील ह्या मला सांगायला गे की पाय ह्याने असं म्हटलं म्हणे बरं झालं मी काही बोलली नाही मला माहिती आहे म्हणून मी बोलली नाही आता तिच्याजवळ जाऊ दे पाहायचं काही नाही हे सारखंच आहे घरोघरी मातीच्या चुली आहे त्या गावात आहे आणि या गावात नाही काय साऱ्या ठिकाणी सारखंच आहे तसंच करतात लोक मस्त पेटून देतात आणि मस्त दुरून अंग शकतात तू काही बोलत नको जाजो कोणाशी आपलं कोण नाही बरं गावात फुकट कसं एकटीच बाई काही बोलत नको जाजो कोणाशी काही असलं तर सांगत जाय मले आता काय आहे ते तो आलता का मग तो भांडणं गिणणं करायला आलता काय तो तर काही आला नाही अजून ते काही दिसली नाही म्हणे आणि आता या चमच्यानं दिली खबर आता तिनं काय म्हटलं आणि काय नाही आपल्याला थोडी माहित आहे तिनं म्हटलं आपलं नाव घेतलं की नाही घेतलं काय माहित बरं आता संध्याकाळी येतेस तो घरी ट्रॅक्टरहून तिकून आला की काही ना काही काढतेस तो मग मला फोन लावजो जमलंच तर मी आता हे काही पुरत नाही इकडे राहायला की लोकायला वाटते की निरा काय यायच्या घरावर कब्जा करा की काय तर मी पाहतो जमलंच तर हे धोपटी धापटे गुंडवून घरी येतो 1-2 दिवसात हे काही पुरून नाही राहिलं बापा इकडे येऊन काय करता हो तुम्ही इकडे काय आहे गावात
गावात काही नाही, मिस्त्रीच्या हाताखाली जा लागते, नाही तर मग कोणाचे गोटे आहे तर कोणाचं काही आहे. इकडे काही नाही, येऊ नका इकडे, तिकडेच पाहतो मी गावातलं काय आहे तर कसे बकऱ्या पाहतो मी, कोणाचं असलं नसलं तर जातो मी. हे एवढं पाहिजे फक्त, आणि मग पाहू पुढे काय आहे तर. गावात पोट भरायचं साधन नाही तर मग काय लोकायला काय दबून राहतं काय? हा, त्याले हना भाव हो, कसाही बी बाहेर आहे तर बाहेर राहू द्या हना. कसं गावात जर आलो मी तर फुकट कसं तुमचे लेण्याचे देणे पडतील हना. तुम्हाला काय वाटते गावात येऊन मी का मजुरी करणार आहो काय? जे घोडे युद्धातून वापिस येतात म्हणतात ते वरातीत नाचत नसतात. हो भाषा, त्या पोराच्या गाले नादी लागून राहिला रे. तू फिरो ना बाबा, ते कोणाचं पोरगा आणि काय आहे लेगाचं. असं ना हो की आपण काम सांगितलं घेणं एक ना घेणं दोन. आपण काय सांगितलं त्याने तेच त्याच्या मनानं मजगन मजगन करून राहिलो अडीचा. आपल्याला फिरू देत नाही, त्यांना घे फिरो, नाहीतरी आमचा जीव कावला हातनं फिरू फिरू. जाय पाय बाबा, नाही तर फिरोदा दिन लेका, नाही तर का एखाद्या फातोडीला दणका नाही तर पाहायचो त्याच्यावर ध्यान ठेवायचो. बापा रे बापा, काय अंग दुखून राहिलं रे बा, रातचं करायला नाही पुरलं रे बापा. अरे अरे अरे, हे जरा एक बाम बशिंदा आण ना, जरा एक बाम बशिंदा आपल्या घरी. ते टायगर आहे, टायगर आणू काय? अरे बाबा, ते झेंडू बाम नाही का, झेंडू बाम? अरे ते पाहिजे ना, हे लाल बाम पुरे डोळ्यातून पाणी काढते, ते पाय ना असेल तर झेंडू बाम. पण तुमचं दररोज दुखत नाही ना असं काही? आता दररोज तर ट्रॅक्टरवर जाता तुम्ही, आज कसं काय दुखून राहिलं? घे बा, आता तुला काय जा रात्री चव नव्हता काय? आता का ते भीत कशी काय पडली तर मग ते काय आपाप पडली का ते भीत? काय इतकी काय त्यात पाणी घुसलं होतं काय नालीचं? अरे ते पाडली ना मीनं राती, म्हणून मला दुखून राहिलं की नाही. काय बोलता तुम्ही? पाळली का होती भीत? मी हातलं बापा पाण्यानं पडली का? तुम्ही पाळली का हो? खाऊन हो असं काऊन केलं हो? मग नाही पाळत तर काय आपली पाळतं, पुढे चालून आपली पडलीच ती आपाप. तर आपले ज्यानं कुठे बांधले जाते. आता तो आता बाहेर गावल्या आहे, तो तिकडे राहू शकते, आपण कुठे जाशील राहिले. म्हणून म्हटलं याची पळून टाका. कसंही ग्रामसेवक आले ते साहेब, ग्रामसेवक साहेब म्हणत याचा घरकुलात नंबर लावतो, आपल्यासारखं होते. बरा ना, मग त्याचा घरकुलात नंबर लागला की आपल्या बकऱ्या इकऱ्या राहतात त्या घरात. बापा मस्त दिमाग चालला हो तुमचा. कधी गेलते उठून, मला तर पत्ताही नाही बापा. मी हातलं बाबा आपोआप पडली. मतानं पडते ते. लय टोले घेतले त्यासाठी उद्याचा भाग पाहिजो, उद्या भागात दाखवू आपण. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.